तुम्ही वर्षानुवर्षे जप करता पण तरीही अपेक्षित फळ मिळत नाही का? माळ वापरता, आसन वापरता पण तरीही साधना खोल जात नाही. मग चूक कुठे होते माहीत आहे का? माळ आणि आसन यांची योग्य सिद्धी न झाल्यामुळे. आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे माळ सिद्धीचं विज्ञान, आसनाची ऊर्जा आणि साधना शक्तिशाली करण्याचा गुप्त उपाय. नमस्कार, मी अनघा, तुम्ही पाहत आहात व्यंकटेश ज्योतिष. इथे आपण पाहतो ज्योतिष, साधना आणि जीवन बदलवणारे आध्यात्मिक उपाय. माळ सिद्धी म्हणजे काय? श्रोते हो, माळ ही फक्त मण्यांची माळ नसते, ती तुमच्या जपाची ऊर्जा साठवणारी एक साधन असते. जर माळ सिद्ध नसेल तर जपाची ऊर्जा टिकत नाही, परिणाम कमी मिळतो. माळ सिद्धीची वैज्ञानिक प्रक्रिया: धागा नौपट करणे, ऊर्जा मजबूत आणि स्थिर करण्यासाठी. पंचगव्य शुद्धीकरण, जंतुनाशक आणि ऊर्जा शुद्धीसाठी. चंदन अगरू घासणे, मेंदू शांत, ऊर्जा चार्ज होते. धूप देणे, नकारात्मक ऊर्जा दूर होते. गंधलेपन, संरक्षण स्तर. मेरू वेगळा मंत्रित करणे, एनर्जी ट्युनिंग साठी करतात हे. प्राणप्रतिष्ठा, माळ ऍक्टिव्ह होते. लाल फुलांची पूजा, माळेची ऊर्जा वाढते. गोमुखी मध्ये ठेवणे, ऊर्जा सुरक्षित राहते. श्रोते हो, फक्त माळ सिद्ध करून उपयोग नाही. जर तुम्ही चुकीच्या आसनावर बसत असाल किंवा आसनाची ऊर्जा कमी असेल तर तुमची साधना पूर्ण प्रभाव देत नाही. आसनाचे रहस्य काय असते? ज्या आसनावर तुम्ही रोज बसता त्यात तुमची ऊर्जा साठते. 5 वर्षे 10 वर्षे तुम्ही जप करत असाल तर तेच आसन ते तुमचं एनर्जी फील्ड बनतं. कुश आणि ऊन आसन का महत्वाचं? कुश म्हणजे दर्भ. दर्भाचं जर आसन असेल तर सकारात्मक ऊर्जा ते खूप साठवतं. लोकरीचं असेल तर ऊर्जा जमिनीत जाऊ देत नाही, त्यामुळे साधनेची ऊर्जा तुमच्या शरीरातच टिकते. आता मोठी चूक काय करतात माणसं? अनेक लोक काय करतात, कुठेही जपाला बसतात, देवळात, एखाद्या झाडाखाली किंवा कुठेही कुणाच्याही घरी कोणाचंही आसन वापरतात. कुठे तिथं उपलब्ध असेल ते आसन वापरतात, नाहीतर सरळ जमिनीवर बसतात. किंवा तुमचं आसन वापरून 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 एखादं फाटलं असेल, दर्भाचं आसन असेल, ते जीर्ण झालं असेल तर ते फेकून देतात. ही खूप मोठी चूक आहे. आता याचा उपाय काय? जर तुमचं आसन फाटलं असेल तर नवीन आसन विकत घ्या, पण जुने फेकू नका. 3 थर करा, खाली नवीन, मध्ये जुने, वर नवीन आणि मग ते शिवून घ्या. त्यामुळे जुनी ऊर्जा टिकते, साधना खंडित होत नाही, आसन मजबूत बनतं. आता बघा, माळ तुमची काय करते? ऊर्जा साठवते. आसन काय करतं? ऊर्जा स्थिर ठेवतं. जर दोन्ही योग्य असतील तर तुमची साधना झपाट्याने 10 पट प्रभावी होते. श्रोते हो, माळ आणि आसन या फक्त वस्तू नाहीत, ते तुमच्या साधनेचे साक्षीदार आहेत. बघा, खूप मोठे ऋषी मुनी पूर्वी जंगलामध्ये जप करायचे, त्यावेळेस ते व्याघ्रासन घ्यायचे. वाघाचं कातडं स्वतःच्या शरीराखाली ठेवून मग त्यावर बसून ते जप करायचे. मृगासन घ्यायचे. मेलेल्या प्राण्यांचे ते आसन तयार करून ते घ्यायचे. कारण त्याच्या पाठीमागे काहीतरी शास्त्रीय कारण असणार आहे. ऊर्जा त्याच्यामध्ये जास्त साठवली जात असेल. कधीही ते जमिनीवर बसून जप करायचे नाहीत. त्यांचा काहीतरी शास्त्रीय दृष्टिकोन त्यात असणारच ना, आध्यात्मिक शास्त्रीय दृष्टिकोन असणार. म्हणून आसनाला खूप महत्व असतं. तुमच्या जपाच्या माळेला खूप महत्व असतं. तुम्ही जेव्हा अनुग्रहित असाल आणि तुमच्या गुरुच्या घरी तुम्ही जात असाल किंवा गुरुनी जिथं समाधी घेतली असेल अशा ठिकाणी जात असाल, त्यावेळेस तुमची जपाची माळ त्या समाधीला लावून आणणे फार गरजेचे असते. त्यामुळे तुमच्यात ऊर्जा खूप त्यामध्ये साठली जाते. त्यातील जपाच्या माळेतील ऊर्जा वाढते. कितीही जीर्ण आसन झालं तरी त्याचा पुन्हा पुन्हा पुनर्वापर करा, पण फेकून देऊ नका. त्या गोष्टींचा तुम्ही आदर करा, योग्य पद्धतीने वापरा आणि मग पहा तुमच्या साधनेत कसा बदल होतो ते. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्यंकटेश ज्योतिष चॅनल विसरू नका आणि कमेंटमध्ये नक्की लिहा. जय गुरुदेव. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन ज्ञानासोबत. तोपर्यंत ओम नमः शिवाय.